अध्याय 5. नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरू करूया अध्याय 5. धर्मगुप्त आख्यायन. ओम श्री गणेशाय नमः. जो भक्त नेहमी सदाशिव ही 4 अक्षरे उच्चारतो, शंकराची पूजा करतो, तो अनेक जीवांचा उद्धार करतो. शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगतात, पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच असतो. शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे. त्याचबरोबर जो भक्त प्रदोषव्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. हे त्रिवार सत्य होय. ज्यांना समाधान, प्रगती, धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे. या व्रताचा मनपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते. 6 महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निशेष निरसन होते. प्रदोष व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष केल्यास अकाली मृत्यू गंडांतर येत नाही. आपण बघूया सत्यरथ राजाची कथा. सत्यरथ राजा विदर्भ नगरीचा राजा अतिशय शूर, तेजस्वी व लोकप्रिय होता. तो परम शिवभक्त होता, पण त्याचे वाढते यश ऐश्वर्य सहन न होऊन शाल्य देशाच्या राजाने अन्य राजांशी हातमिळवणी करून विदर्भाचा एकदम आक्रमण केले. राजाला त्या युद्धात वीरमरण आले. ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राजाबाहेर गेली. अरण्यात जात असताना तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडबड लोळू लागली. ती प्रसूती होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. तिने बाळाला झाडाखाली ठेवले. तहान सहन न होऊन राणी कशीबशी रडत खडत एका सरोवराजवळ आली. तिने ओंजळीत पाणी घेताच दुर्दैवाने एका मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले. पुढे आपण बघूया धर्मगुप्ताची कथा. सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळी उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री तिथून जात होती. तो रडण्याचा आवाज ऐकून तिने तिथे आली. ज्या बाळाची नाळही कापलेली नाही असा देखणा गोरागोमटा राजकुमार नवजात मुलगा रडत असताना पाहून तिचे काळीज गजबजले. मातृसुलभ वात्सल्याने तिने हृदय भरून आपलेपण बाळाला नेण्याबद्दल तिचा निश्चय होईना. जेव्हा शंभूने साधूचे रूप घेऊन तिला सांगितले, हे ब्राह्मणी, हा क्षत्रिय पुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे, पण या गोष्टीची कुठेही वाच्यता न करता तुझ्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ कर. त्यानंतर भगवान अंतर्धान पावले. उमेचा मुलगा सुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली. तिने बाळाचे नाव धर्मगुप्त असे ठेवले होते. उमा मुलांना घेऊन एक चक्रा नगरीत गेली. तेथे शिवालयात पूजा करणाऱ्या ऋषीश्रेष्ठ शांडिल्य यांनी धर्मगुप्त राजपुत्र असल्याचे ओळखले. उमेने धर्मगुप्ताची माहिती सांगण्याविषयी त्यांना विनंती केली. शांडिल्य म्हणाले, हे ब्राह्मणी, हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा मुलगा आहे. हा सत्यरथ पूर्वजन्मीही राजा होता. त्या जन्मात प्रदोषकाळी शिवपूजन अर्धवट ठेवून उठल्यामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारला गेला. त्याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सतीचा वध केला होता. त्या सतीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही, म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ झाला. भगवान शंकर म्हणजे देवादिदेव अत्यंत कृपाळू. त्यांची मनपूर्वक सेवा भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही. म्हणून प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे. शिवपूजन चाललेले असताना ते अर्धवट टाकू नये, केव्हाही उठू नये. प्रदोषकाळी भवानीला प्रतिष्ठित करून कैलासनाथ तिच्या पुढे नृत्य करतात.
त्यावेळी सरस्वती वीणा वाजविते, इंद्र वेणू वाजवितात, ब्रह्म ताल धरतात, लक्ष्मी सुस्वर गायन करते, तर विष्णू मृदुंग वाजवून शिवाच्या नृत्यगतीला साथ देतो. कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्र असून हात जोडून समोर उभा राहतो. यक्ष, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर विनम्रतेने सन्मुख उभे असतात. प्रदोष काळाचा महिमा असा अगम्य आणि अनाकलनीय आहे, तो वेदशास्त्रांनाही कळत नाही. शांडिल्य ऋषींचे बोलणे पूर्ण होताच उमेने विचारले, ऋषीवर्य, माझा मोठा मुलगा सुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का आहे? ते म्हणाले, या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दुष्टपणाने दाने उकळली, स्वतःही कधी दान धर्म केला नाही, शिवपूजन केले नाही, म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे. उमेने आपल्या दोन्हीही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले. त्यांनी दोघांनाही अनुगृत करून ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश दिला. प्रदोष व्रतविधी समजावून सांगून त्याचे महात्म्य वर्णन केले. त्यांनी सांगितले, पक्ष प्रदोष व्रत करणाऱ्याने त्रयोदशीस निराहार राहावे, सत्कार्य करावे, सूर्यास्तानंतर 3 घटका झाल्यानंतर भक्तिभावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा. पूजेच्या जागेला केळीचे खांब, ऊस, पताका, रांगोळ्या व झालरी यांनी सुशोभित करावे. स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, भाळी पांढरे गंध लावावे, सुगंधी पुष्पे धारण करावीत. मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी. प्रथम आचमन व प्राणायादिमादी प्रारंभिक विधी करावे. मातृकांसह अंतर्न्यास व बाह्यन्यास करावेत. डावीकडे विष्णूची व उजवीकडे अग्नीची पूजा करावी. वीरभद्र, गणपती, अष्टसिद्धी, अष्टवैभव, अष्टदिक्पाल व सप्तवर्णा यांची पूजा करावी. आदिशंकराचे ध्यान करावे. मग सर्व राजोपचार यथाक्रम करून त्याची मनोभावे पूजा करावी. त्याचे स्तवन करावे. म्हणावे, हे गौरीनाथा, हे उमारमणा, तुझा जय जयकार असो. तू अत्यंत निर्मळ आहेस, सोज्वळ आहेस, कोटी चंद्राप्रमाणे शीतल आहेस, सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्म आहेस. मी तुला नमस्कार करतो. तू माझ्या कृपादृष्टी ठेव. ऋषी शांडिल्यांनी हे व्रत मुलांकडून नीट करवून घेण्याची उमेला सूचना केली. ऋषींचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यावर उमा 2 मुलांसह एकचक्रा नगरीतच राहिले. सुचिव्रत व धर्मगुप्ताने यथासांग 4 महिने प्रदोषव्रत केले. शांडिल्य यांनी त्यांना काही गोष्टी आधी स्पष्ट सांगितल्या होत्या. आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी, ती दुसऱ्याला करायला सांगू नये. शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये. शिवपूजेचा तीर्थप्रसादावर देवांचा असुरांचा अधिकार असतो, म्हणून शिवपूजेचा तीर्थप्रसाद कुणालाही देऊ नये. शिवपूजेची सामग्री व साहित्य यांची कधीही चोरी करू नये, हे तर महापाप. शंकर स्वतः महात्यागी आहे. त्यांच्या सेवेसाठी, पूजेसाठी स्वकष्टार्जित धन वेचावे, स्वतः परिश्रम करावे. ही गुरुवचने ध्यानी धरून ती दोन्हीही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करत होती. पुढे काही दिवसांनी सुचिव्रत नदीकाठी खेळत असताना अचानक शेजारीच दरड कोसळली. त्या ढिगाऱ्यात सुचिव्रताला द्रव्यांनी भरलेला एक घट सापडला. त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे. ते दोन्हीही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजन करीत असत. आता दोघांनीही तारुण्य प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यात त्यांना फिरत असताना गंधर्व कन्या दिसली. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती क्रोधवीन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असताना शंभूंनी पृथ्वीवरील माझ्या परमभक्त धर्मगुप्ताला तुझी कन्या दे असे सांगितले होते. शंभूचे ते वचन असे खरे होऊ पाहत होते. धर्मगुप्त गंधर्व कन्यांच्या जवळ गेला.
त्याचे रूप पाहून अंशुमती त्याच्यावर मोहित झाली. तिने आपल्या सख्यांना दूर पाठविले आणि राजपुत्राला धिटाईने जवळ बोलावले. त्याच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातील मोत्याची माळ घालून, आता मी काया वाचा मने तुझी पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले. धर्मगुप्ताने अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून तिचे वडील हा विवाह प्रस्ताव स्वीकारतील का असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा तिने आपल्या पित्याची संमती घेऊन 3 दिवसांनंतर त्याच वनात ती आपल्या पित्यासह येणार असल्याचे सांगितले. अंशुमतीने गंधर्व लोकी आपल्या पित्याला आपले मनोगत सांगताच कोद्रवीन गंधर्वाला आनंद झाला. घरी गेल्यावर वनातील सर्व वृत्तांत धर्मगुप्ताने आपल्या आईला सांगितला. तेव्हा ती म्हणाली, शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो, त्याचे इहपर कल्याण होते. तुम्ही भक्तिभावाने प्रदोष व्रत केले त्याचेच हे पुण्यफळ आहे. 3 दिवसांनी कोद्रवीन गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला. विवाह सोहळ्यात गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्य अमूल्य अशा नाना विविध भेटवस्तू दिल्या. जामात धर्मगुप्ताला भरपूर वैभव दिले. पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून आपले राज्य परत मिळवले. त्याने आपली पत्नी, माता, बंधू यांच्यासह पुष्कळ वर्ष उत्तम राज्यकारभार केला. शुचिव्रताला युवराज पद दिले. शांडिल्य गुरूंचा थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धनदौलत, दिव्यरत्ने, आभूषणे, वस्त्रे दिली. त्याने सर्व प्रजाजनांना सुखी केले. पुढे कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्ताला राज्याभिषेक केला व तो तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवाने विमान पाठवून त्याला, त्याच्या पत्नीला, मातेला व बंधूला शिवलोकी नेले आणि त्यांच्यावर कृपा केली. त्यांची अक्षयपदी स्थापना केली. सूत म्हणाले, हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण करील, सद्भावाने पठण करेल, त्याचे रक्षण करतील आणि त्याला अनुमोदन देतील, त्याची सर्व पातके नष्ट होतील. त्यांना सर्वत्र यश व विजय मिळेल. त्यांचे कर्ज फिटेल. घरात धनधान्याची वृद्धी होईल. संपन्नता येईल. स्वतः शंकर त्यांचे रक्षण करतील. प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे. या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्म्य ऐकून जे या व्रताचे यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख, दारिद्र्य व अपमृत्यू याचे भय राहणार नाही. शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल. हे त्रिवार सत्य आहे. हा शिवलीला अमृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांचा पाठीराखा शंकर, तो उमाकांत, त्यांच्या सदैव बरोबर राहील. अंती त्यांना शिवपद प्राप्त होईल. फलश्रुती, या अध्यायाच्या पठणाने व प्रदोष व्रत केल्याने 6 महिन्यात गतवैभव परत मिळेल. हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल. ओम नमः शिवाय. आजचा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.